हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार. सो आता मी मुरुडला आहे माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत. तुम्ही इथे मागे पाहू शकता मुरुड बीच. सो आम्ही आज इथे स्टे करणार आहोत हॉटेल मुरुड प्लाझामध्ये. इथे तुम्ही पाहू शकता हॉटेल मुरुड प्लाझा एकदम बीचच्या एक्झॅक्ट समोरच आहे. आणि हा तुम्ही बीच बघा हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर. सो आता आम्ही जंजिराला जाणार आहोत, जंजिरा फोर्टला. जंजिरा फोर्ट एक्सप्लोर करून बाजूच्या काही प्लेसेस आहेत, मंदिरं आहेत, ती मंदिरं बघणार आहोत. तर आपण चालू करूयात आपल्या आजच्या ब्लॉगला. डोंबिवलीपासून जवळपास 140 किलोमीटरच्या अंतरावरती मुरुड आहे. सो आम्ही सकाळी लवकर 6:30 वाजता डोंबिवलीवरून निघालो. माझ्यासोबत माझे कॉलेजचे फ्रेंड्स विघ्नेश आणि गौरव आहेत. रेवदंडा ते मुरुडच्या रूटवर तुम्हाला बरेच सुंदर असे व्ह्यूज पाहायला मिळतील, जिथे तुम्ही फोटोशूट करू शकता किंवा व्हिडिओसुद्धा कॅप्चर करू शकता. आत्ता आम्ही ताराबंदर बीचवर आहोत. हा बीच रेवदंडा आणि मुरुडच्या मध्ये अगदी रोड टच आहे. याला ताराबंदर रॉक बीच बोलतात, कारण इथे तुम्ही पाहू शकता खूप मोठी मोठी दगडं आहेत. आम्ही इथे जवळपास अर्धा तास हा व्ह्यू एन्जॉय केला. तर पुढच्या क्लिपमध्ये तुम्हीसुद्धा हा व्ह्यू एन्जॉय करा. आम्ही जवळपास 12:30 ते 1च्या दरम्यान हॉटेल मुरुड प्लाझाला पोहोचलो. ऑनलाईन बुकिंग केले असल्यामुळे लगेचच रूमचा ताबा आम्हाला मिळाला. हा हॉटेलच्या समोरचा व्ह्यू. हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर मुरुड बीच असल्यामुळे इथून खूप छान असा व्ह्यू पाहायला मिळतो. लंच करून लगेच आम्ही जंजिरा किल्ला पाहायला निघालो. बोटचे तिकीट आणि किल्ल्यात आत जायचे असे प्रत्येकी 25 रुपये तिकिटाची किंमत आहे. म्हणजे टोटल 50 रुपये तिकिटाची किंमत आहे. ती बोट येते, त्या बोटीमधनं आपण जाणार आहोत. टोटल 23 पर्सन. आम्ही 3 जण आहेत आणि हा समोर ग्रुप आहे, हे 20 जण आहेत. सो आपल्याला ह्या बोटीने फोर्टपर्यंत जायचं. आणि ही विदाऊट इंजिन आहे, ही पूर्ण वाऱ्यावरती चालते. अरे अभी ये पीछे कितने दिए? 8 फुल. फुल स्वदेश की फीलिंग आहे. किले में उतरने के बाद अपने बोट का टाइमिंग कितना है? 45 मिनट. पाऊण तास तुमच्याकडे आहे आतमध्ये फिरायला. जब पावणे घंटे में आप लोग किला घूम के रिटर्न होंगे ना, परत गेटमध्ये येणार ना तुम्ही, तर कुठल्या पण बोटीत नाही बसायचं आपल्याला. जे बोट तुम्हाला घेऊन जाते ह्याच बोटीने तुम्हाला पाऊण तासमध्ये राजपुरी गाँव में रिटर्न है. और जो आप लोग किला देखने के लिए यहाँ तक आ गए, किले के अंदर की कुछ जानकारी, कुछ मालूमात है? किल्ल्याच्या आतली काय माहिती आहे तुम्हाला? जे किल्ला तुम्ही इथे बघायला आले ना, ये 22 एकड़ आहे. किती एकर आहे? 22 एकड़ मध्ये आहे. और 22 एकड़ किला अपने को फिरने का नहीं है. पूरा किला घूमने के लिए आप लोग जाएंगे ना, मैं आपको एक दिन भी दूंगा तो कम पड़ जाएगा ना. जो किला आप लोग यहाँ तक देखने के लिए आ गए, किले के अंदर से देखने के लिए 12-13 पॉईंट आहे. महत्त्वाचे 12 पॉईंट आहे आतमध्ये बघायसाठी. आता हे पॉईंट कुठले आहे मी तुम्हाला बोलते. जी समंदर से आप लोग किले के अंदर एंट्री कर रहे हैं ना, समंदर का पानी कैसा है? खारा है ना. किले के अंदर की बात बता रहा आप लोग को, 1 नहीं 2 मीठे पानी के तालाब है. गोरे पानी के 2 तलाव आहे आतमध्ये. विहीर आहे, एवढे मोठे विहीर आहे ना. ज्या बोटीत तुम्ही किल्ला पाहायला खाल्ले ना आतमध्ये, असे 2-3 नाव आतमध्ये टाकले तर तुम्ही फिरू शकते. एवढे मोठे विहीर आहे. समंदर के बीच में राजा ने इतना बड़ा किला बनाया कैसे ना. और किला बनाने के लिए जो पत्थर का इस्तेमाल किया हुआ, डगर मानता ना अपन, ये लाए करके कहाँ से लेके आ गए ना। पानी के अंदर इन लोग ने इतना बड़ा किला कैसे बांध के खड़ा किया ना। और आप लोग एक किला देखने के लिए आ गए, 2 किले। 2 किले कौन से है?
पहला आप लोग को ये किला दिख रहा है, जंजीरा किला है ना, इसके बाहर साइड में किला है, छत्रपति संभाजी महाराज का किला है पद्मदुर्ग। वो क्यों बनाए थे? ये किला जीतने के लिए 8 किलोमीटर दूर के अंदर में किला बना हुआ। दोनों किले का हिस्ट्री अलग है। मुरुड जंजिरा हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक बेट किल्ला आहे. या किल्ल्याला त्याच्या भव्य वास्तुकला, अजयपणाच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याच्याशी संबंधित अनेक रोमांचक कथांसाठी ओळखला जातो. आज आपण या अजिंक्य किल्ल्याच्या इतिहासाची माहिती जाणून घेणार आहोत. 1565 साली आदिलशाही सुलतानांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचे नाव जजीरे मेहरूब असे होते, जे पाण्याने वेढलेले बेट आणि चंद्रकोर या अर्थाने दिले गेले होते. पुढे 1630 सिद्दी जोहर यांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव जंजिरा असे ठेवले. त्यांनीच किल्ल्याची तटबंदी मजबूत केली आणि त्याला अजिंक्य बनवले. पुढे अनेक साम्राज्यांनी या किल्ल्यावर हल्ला चढवला, पण कोणालाही तो किल्ला जिंकायला यश मिळाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या किल्ल्यावर 3 वेळा हल्ला केला, पण ते प्रत्येक वेळी निष्फळ झाले. त्यामुळेच मुरुड जंजिरा किल्ला हा भारतातील एकमेव असा किल्ला आहे जो कधीही कोणालाही जिंकता आला नाही. जंजिरा किल्ला हा समुद्राच्या मध्ये एका बेटावर बांधलेला आहे. चारी बाजूनी पाण्याने वेढलेला असल्यामुळे तो हल्ला करणाऱ्या सैन्यासाठी अतिशय कठीण होता. किल्ल्याच्या भव्य तटबंधात 40 फूट उंच आहेत आणि त्या बांधकामात मजबूत दगड आणि लाकूड वापरले गेले आहे. त्यावर गोलाकार 26 बुरुज आहेत, ज्यावर मोठमोठ्या तोफा बांधल्या होत्या. किल्ल्यामध्ये एक गुप्त मार्ग आहे, जो किल्ल्याच्या आतमध्ये पाण्यापर्यंत जातो. या मार्गाचा वापर पाणी आणण्यासाठी आणि शत्रूंपासून वाचण्यासाठी केला जात होता. हा इथे तुम्ही पाहू शकता किल्ल्याचा महादरवाजा. हा आपल्याला किनाऱ्यापासून दिसत नाही, तर जेव्हा आपण बोटीने एक्झॅक्ट समोर येतो तेव्हाच आपल्याला हा महादरवाजा दिसतो. आता आम्ही जंजिराच्या आतमध्ये आलो आहे आणि आम्हाला 45 मिनिट्स दिलेत पूर्ण किल्ला बघायसाठी. सो 45 मिनिट्समध्ये तर पूर्ण बघून नाही होणार, तर काही मेन पॉईंट्स आहेत त्यांनी सांगितलेले, तर ते आम्ही बघणार आहोत. इथे कुठेतरी साईन बोर्ड्स असतील, सो ते पाहून आम्ही बघू. तर इथे हे पहिलं विहीर आहे, तलाव किंवा विहीरच बोलू शकतो आपण, जी गोड्या पाण्याची विहीर आहे. पूर्ण समुद्रामध्ये गोड्या पाण्याची विहीर असणं एक खूप मोठी गोष्ट आहे. किती मोठी विहीर आहे तुम्ही पाहू शकता. ही बघा विहीर. इथे जंजिरा किल्ल्याची माहिती दिली आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आता हे ॲक्च्युली सगळं पडलेलं आहे, पण विचार करा की त्या काळामध्ये जेव्हा हे एकदम व्यवस्थित होतं तेव्हा हा किल्ला किती छान असेल. हे बघा, हे एक तलाव आहे, हे पण गोड्या पाण्याचंच आहे आणि ह्याच्यात जरा जास्त पाणी आहे. सो हे जरा पाणी चांगलं दिसतंय, मासे बघा पाण्यात आणि पूर्ण भरलेला आहे हा तलाव. इकडनं व्ह्यू बघा, पूर्ण असा एंडपर्यंत कुठेच तुम्हाला जमीन दिसत नाही किंवा काही कंपनीज वगैरे काहीच दिसत नाही आहे. अथांग असा पसरलेला समुद्र आणि त्या साईडला तो पद्मदुर्ग आणि या साईडला इकडनं मुरुड. इकडनं आम्ही असं आलो या डोंगरातनं तसं तसं.
इकडनं व्ह्यू बघा किती छान दिसतोय. त्या किल्ल्याच्या बाहेर ज्या खिडक्या दिसतात त्या ह्या खिडक्या. हे बघ, इथून डायरेक्ट समुद्र. हे बघा, या तोफा बघा किती मोठ्या आहेत. जवळजवळ 12 ते 15 फूट लांब येतो आणि याचा रेडियस बघा किती मोठा आहे. असं 1, 2 आणि 3 आहेत टोटल. इथनं पण एक व्ह्यू बघा समुद्राचा. बांधकाम बघा किल्ल्याचं अजून पण किती मजबूत आहे. बरेच वर्ष झाले, किती पुरातन काळचं काम आहे हे, पण अजून पण बांधकाम एकदम व्यवस्थित आहे. आणि मेन म्हणजे तटबंदी बघा तुम्ही किल्ल्याची किती मजबूत आहे. त्याच्यामुळे हा किल्ला तेव्हापासून या किल्ल्याला अजिंक्य म्हणून ओळखलं जातं, कारण की हा किल्ला कोणालाच जिंकता नाही आला. इथून तुम्ही पाहू शकता ह्या किल्ल्यावरती किती खोल्या होत्या. म्हणजे सगळं पडलेलं आहे, पण या स्ट्रक्चरवरनं समजता येतं आपल्याला की इथे खोल्या असतील त्या काळामध्ये. म्हणजे या इथे प्रत्येक तुम्ही बघितलं ना, पूर्ण 4ही साईडने तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं खोल्या दिसतील. त्याचा अर्थ म्हणजे इथे किती तेव्हा लोक राहत असतील, एवढ्या खोल्या बनवलेल्या म्हणजे. आणि ही एकदम अशी उंच भिंत आहे. सो ही असं जसं राजाला राहायचं राजमहल असेल, सो त्या टाईपचं हे असेल जिथे राजा राहत असेल. बघून तरी असं वाटतं. किल्ल्यावरून अथंग असा पसरलेल्या समुद्राचे विस्तृत दृश्य पाहायला दिसते. या दृश्यामध्ये सूर्यास्त आणि उदय खूप आनंद देणारे असतातच. तसेच किल्ल्याच्या इतिहासाबद्दल वाचणे आणि ऐकणे हे एक वेगळेच असते, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे ही दुर्मिळ संधी असते. किल्ल्याला आतून पाहणे हा एक मनोरंजन आणि रोमांचकारी अनुभव आहे. किल्ल्याच्या मजबूत बुरुज, तोफा, गुप्तमार्ग हे पाहणे एक वेगळेच समाधान देते. मुरुड जंजिरा किल्ला हा भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय अध्याय आहे. आता आम्ही दत्त मंदिर बघायला चाललो आहे. दत्त मंदिर इथे मुरुडमध्येच आहे. जवळपास आमच्या हॉटेलच्या लोकेशनपासून 10 मिनिटावरती होतं. सो तिकडनं आम्ही पूर्ण वरपर्यंत गाडी घेऊन आलो आहे. जर ज्यांना पायऱ्यांनी यायचं असेल ते स्टेप्सने पण येऊ शकतात. 300 स्टेप्स आहेत मंदिरापर्यंत पोचण्यासाठी. आणि ज्यांना डायरेक्ट यायचं असेल गाडी घेऊन तर ते डायरेक्ट येऊ शकतात. तुम्ही इथे पाहू शकता इकडनं तिथे ती कमान दिसते. त्या कमानीच्या इथून असं खालून इथून असं आम्ही त्या कमानीच्या इथून आलो आणि इकडनं गाडी आमची पूर्ण मंदिराच्या जवळ आली.
हे इथे दत्त मंदिर आहे आणि आम्ही इथे गाडी पार्क केली. तर ज्यांना स्टेप्सने यायचं ते स्टेप्सने पण येऊ शकतात. 300 स्टेप्स आहेत. आणि आता मी आजूबाजूचा परिसर बघा, एकदम क्लीन अँड नीट आहे. पार्किंगला जागा पण आहे, बसायला पण जागा आहे. आणि हे श्री दत्त मंदिर. जर तुम्ही मुरुडला येणार असाल बीचवरती किंवा जंजिऱ्याला तर इथे पण नक्की विजिट द्या. इकडनं व्ह्यू बघा. इथून जंजिरा एकदम क्लिअर दिसतंय. तिथे त्या टोकाला एकदम समुद्रामध्ये आणि या साईडला पूर्ण समुद्र आणि तो पद्मदुर्गला. तुम्ही जर पायऱ्यांनी येणार असाल ना तर ह्या त्या स्टेप्स आहेत. जिथे आम्ही रस्त्याने आलो ना तर इथे यायच्या आधी जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरनं लेफ्ट घ्यायचा होता आणि तो लेफ्ट घेतल्याच्यानंतर आम्ही जर पायऱ्यांनी आलो असतो तर आम्ही इकडनं आलो असतो. या पायऱ्या आहेत, या पायऱ्यांनी इकडनं आपण डायरेक्ट थेट मंदिराला जाऊ. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.